श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. सहज समाधी म्हणजे काय? महाराजांचं उत्तर: प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असं म्हणतात. सहजपणानं जगणं म्हणजे सहजपणातून वेगळं न राहणं, हीच सहज समाधी होय. राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे, ही भावना ज्याची स्थिर झाली तो सहज समाधीतच असतो. प्रश्न क्रमांक 2. एकांत म्हणजे काय? महाराजांचं उत्तर: एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक, ह्या एकाचाही अंत होणं, म्हणजेच देहबुद्धीचा विसर पडणं, देहबुद्धीच्या पलीकडे जाणं. नाम घेताना मी नाम घेतो हेही स्मरण जेव्हा राहत नाही तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचे पर्यावसान एकांतात होते. एकांत हेच आनंदाचं स्थान आहे. साध्या विषयांच्या भोगात देखील स्वतःला विसरल्याखेरीज म्हणजेच एकांताशिवाय आनंद भोगता येत नाही. हे जर खरं तर भगवंताचा शाश्वत आनंद लुटण्यासाठी एकांताची जरूर असलीच पाहिजे. आपण समजतो ते जंगलात जाणं म्हणजे एकांत नव्हे. एकांत ही मनाची अवस्था आहे, शरीराची स्थिती नव्हे. एकांत मिळवण्यासाठी 2 उपाय आहेत. आपण एकटं राहणं किंवा लोकात राहून एकांत राहणं. पहिलं जास्त कठीण आहे. माझा मीच घातक आहे, म्हणून एकटेपणाचा एकांत उपयोगी नाही. मी ही वृत्ती द्वैताला कारण आहे. मी नाही तिथं एकांत असतो. आग्रह, आवडनिवड, अभिमान, हट्ट ही मीपणाची लक्षणं आहेत. प्रपंच सोडणं म्हणजे भगवंताच्या इच्छेनं राहणं. मग मी नाहीच, मग लाखात असूनही एकांत मिळतो. प्रश्न क्रमांक 3. धर्म म्हणजे काय? महाराजांचं उत्तर: जे कर्म परमात्म्याकडे नेतं तो धर्म. धर्ममूर्ती परमात्म्याची प्राप्ती व्हावी यासाठीच धर्म असतो. पैसा गोळा करण्याकरता जो पुजारी बनतो तो प्रपंचच करतो. अर्थ नाही अशा कितीतरी गोष्टी आपण जर 4 लोकांकरता करतो तर धर्माचे आचरण त्यात काही अर्थ नाही असं म्हणून का न करावं? उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.